मित्रांनो नमस्कार. SBJ अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आणि टेलिग्राम लिंक दिसत असेल. टेलिग्राम लिंकवर क्लिक करून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 2मध्ये मित्रांनो प्रश्न क्रमांक 17 आणि प्रश्न क्रमांक 20 हे जे दोन प्रश्न होते हे नजर चुकीने यांची उत्तरं जी आहेत ती चुकीची दिली गेली होती. तर यांना आपण दुरुस्त करून घेऊया. प्रश्न क्रमांक 17 बघा, मीराबाई चानू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर हे वेट लिफ्टिंग असणार आहे आणि त्यांनी वेट लिफ्टिंग या प्रकारात सिल्वर मेडल जे आहे ते प्राप्त केलं आहे, सिल्वर मेडल जिंकलं आहे. प्रश्न क्रमांक 20, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर बघा, बाकी जी माहिती होती मी महाराष्ट्राच्या अनुषंगाने जिल्ह्यांची ती ॲक्युरेट सांगितली होती, परंतु बोलताना बोगवते याच्यात माझ्याकडून 37 हा जो पर्याय तो बोलला गेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 3, 36 जिल्हे सध्या महाराष्ट्रात आहेत. तर चला, आज संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 3 हा जो आहे मित्रांनो तो संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 3 आपण बघणार आहोत. याआधी संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 1 आणि 2 जे विद्यार्थी मित्रांनी अजून बघितले नसतील त्यांनी व्हिडिओ ते बघून घ्या. चला, प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर विधान परिषदेचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षांचा, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, पुरंदरचा तह इसवी सन 1665 कोणामध्ये झाला होता? तर पुरंदरचा तह जो आहे तो जयसिंग आणि छत्रपती शिवराय यांच्यामध्ये झाला होता, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3, मुघल काळात तांब्याच्या नाण्याला काय म्हणत? तर मुघल काळात तांब्याच्या नाण्याला रुपया असे म्हणत, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4, संविधान सभेवर कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर BN राव यांची संविधान सभेवर कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड झाली होती, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5, संघ शासनाच्या कायदेमंडळास काय म्हणतात? तर संघ शासनाच्या कायदेमंडळास संसद असे म्हणतात. तर संसदेमध्ये बघा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होत असतो, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 6, मरियाना ही जगातील सर्वात खोल गर्ता जिची खोली आहे 11,034 मीटर, ही गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर मरियाना ही जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक महासागरात आहे, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7, गांधीजींचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? तर बघा, गांधीजींवर प्रत्येक परीक्षेत एक प्रश्न हमखास येतो म्हणून गांधीजींचा जो टॉपिक आहे तो परफेक्ट करून ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 1, 1869. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गांधीजींचा जन्म झाला होता. प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात विस्तीर्ण खोरे असलेली नदी कोणती? तर बघा, सर्वात लांब नदी आहे जगातील नाईल, जी की इजिप्तमध्ये आहे. आणि जगातील सर्वात विस्तीर्ण खोरे असलेली नदी असा प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर असणारे ॲमेझॉन, जी ब्राझील या देशात आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर बघा, ज्या नद्या पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेला वाहत असतात त्या पश्चिम वाहिनी नद्या असतात आणि ज्या नद्या पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे त्यांची वाहण्याची दिशा असते त्या नद्या पूर्ववाहिनी असतात. तर या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा आणि ऑप्शन क्रमांक 2 तापी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 पर्याय क्रमांक 1 व 2 योग्य. तर नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत बाळासाहेब थोरात, ऑप्शन क्रमांक 1, जे की काँग्रेस पक्षाचे आहेत. प्रश्न क्रमांक 12, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर बघा, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान जे येते सरपंच भूषवित असतात आणि सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवित असतात. आणि सरपंच उपसरपंच दोन्ही जर ग्रामसभेला हजर नसतील तर त्यावेळेस
ग्रामपंचायतीचे जे पंच असतात त्यांना आपण ग्रामपंचायत सदस्य असं म्हणतो, त्या सदस्यांमधून जो वरिष्ठ असेल ते सदस्य ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवित असतात, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 13, जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींचे नोंदी ठेवण्याचे कार्य कोण करतो? तर बघा, जन्म, मृत्यू आणि विवाह इत्यादींच्या ज्या नोंदी असतात त्या ग्रामसेवक ठेवत असतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1951 ते 56. तर बघा, आर्थिक वर्ष जे असतं त्याच अनुषंगाने पंचवार्षिक योजनेचा कालावधी देखील असतो. तर आर्थिक वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, कोणत्याही वर्षाचं. त्यामुळे लक्षात असू द्या, 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 असा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15, गोबर गॅस, सुएज गॅस व बायोगॅस यांचा प्रमुख घटक कोणता? तर यांचा प्रमुख घटक असणार आहे मिथेन. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16, समान अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांना काय म्हणतात? तर त्यांना समस्थानिके असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17, रक्तवाहिन्यांचा अभ्यास करण्याच्या शाखेला काय म्हणतात? तर त्याला एन्जिओलॉजी असे म्हणतात. आणि फादर ऑफ एन्जिओलॉजी म्हणून विल्यम हार्वे यांना संबोधलं जातं, हे देखील लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे त्यांना सर्क्युलेटर असं देखील म्हणतात. आणि रक्तवाहिन्यांचा अभ्यास जो मित्रांनो विल्यम हार्वे यांनी जिवंत सापावर केला होता, हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 18, सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुलेंचा आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारा घटक कोणता? तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारा घटक आहे मेद, ज्याला इंग्रजीत फॅट्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20, कांदे, बटाटे इत्यादींना कोंब फुटू नये म्हणून त्यांच्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? तर बघा, त्यांच्यावर गॅमा किरणांचा मारा करतात, जेणेकरून त्यांना कोंब फुटू नयेत. प्रश्न क्रमांक 21, जगातील कोणत्या देशाने सर्वात मोठी रक्त चाचणी सुरू केली आहे जिथे 50पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग शोधले जाणार आहेत? तर UK ही चाचणी सुरू झाली मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4, युनायटेड किंगडम, ज्याला आपण ब्रिटन, इंग्लंड अशा वेगवेगळ्या नावाने संबोधत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22, 2021 या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 2021चा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23, लवलिना बोर्गोहेन या भारतीय महिला खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक 2020 कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिले? तर एक गोष्ट लक्षात असू द्या, टोकियो ऑलिम्पिक 2020 ही मित्रांनो 2020 होणार होती, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही जी स्पर्धा आहे ती 2021 झाली, परंतु तिचं नाव जे आहे ते टोकियो ऑलिम्पिक 2020 असंच आहे, हे लक्षात असू द्या, जरी त्या स्पर्धा 2021 झाल्या असतील तरी. तर लवलिना बोर्गोहेन या बॉक्सिंग या खेळात मित्रांनो त्यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिलं, म्हणजेच ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. प्रश्न क्रमांक 24, चिपको आंदोलनाशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? तर चिपको आंदोलनाशी सुंदरलाल बहुगुणा हे संबंधित आहेत, ज्यांचं मागील काही महिन्यांपूर्वी निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 25, द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मिल्खा सिंग यांनी यांचं हे आत्मचरित्र असणारे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26, अर्थपूर्ण शब्दसमूहाला काय म्हणतात? तर त्याला वाक्य असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27, मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास संबोधले जाते? तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना संबोधले जाते. आणि मराठी भाषेचे शिवाजी असं विचारलं तर ते विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 28, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर पाणी जर पहिली विलांटी असेल मित्रांनो नला,
तर त्याचा अर्थ होतो हात किंवा कर, ऑप्शन क्रमांक 2. आणि दुसरी वेलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो जल. आणि हा बघा सलीलमधला ल जो दुसरा दिसतोय मित्रांनो, याचा अर्थ होतो लिगळेने. आणि जर पहिली वेलांटी असती लला तर त्याचा अर्थ होतो जल. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 29, सजातीय स्वरांची जोडी ओळखा. तर बघा सजातीय स्वरांची जोडी ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे अ आ. प्रश्न क्रमांक 30, ओनामा या समानार्थी शब्द ओळखा. तर ओनामाला समानार्थी शब्द असणार आहे प्रारंभ म्हणजे सुरुवात करणे, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31, थोडी देखील मेहनत न करता फुकटचे श्रेय घेणे या वाक्याला लागू पडणारा योग्य वाक्प्रचार ओळखा. तर बघा हाताला हात देणे हा योग्य वाक्प्रचार याच्यासाठी, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 32, सारा चोरांचाच डॅश. तर दिलेली म्हण पूर्ण करा. बघा रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द भरून ही म्हण पूर्ण करायची. सारा चोरांचाच बाजार, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, महाप्राण व्यंजन ओळखा. तर बघा महाप्राण व्यंजन आहे ऑप्शन क्रमांक 2 ह. आणि ळ जे येते स्वतंत्र व्यंजने, प ए होष्ट व्यंजने. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 34, खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे. तर बघा खाली एक स्वर दिलेला आपल्याला ये येडकाचा. तर हा जो आहे हा संयुक्त स्वर आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. क्रमांक 35, षण्मुख याची योग्य संधी विग्रह ओळखायला लावला मित्रांनो. तर बघा याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 4 षट प्लस मुख. तर बघा हा जो न बाणाचा दिसतोय हा ट या गटातील आहे. ट ठ ड न म्हणजे ट या गटातील हे अनुनासिक असणार आहे. आणि अशा वेळेस जेव्हा संधी करायची असेल तर त्या गटातील अनुनासिक आपल्याला घ्यावं लागतं आणि वाक्य शब्द तो पूर्ण करावा लागतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 4 षटमुख. प्रश्न क्रमांक 36, माझा चष्मा याच्यातील नाम ओळखायला लावलंय. तर बघा या वाक्यातील नाम आहे चष्मा, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37, चुकीची जोडी ओळखा. तर बघा बैल हे पुल्लिंगी नाम असणार आहे. झाड हे नपुंसकलिंगी नाम असणार आहे. आपण तो ती ते लावून मित्रांनो नामाचं लिंग कोणतं आहे ते ओळखू शकतो. तर बघा तो बैल, ते झाड, त्याचप्रमाणे ती नदी ही स्त्रीलिंगी असणार आहे. आणि डोंगर म्हणजे तो डोंगर, म्हणून ते पुल्लिंगी असणार आहे. पण इथं उभयलिंगी जोडी आहे म्हणून उभयलिंगी शब्द दिलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हा पर्याय चुकीचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 38, बघा अलंकारिक शब्द आणि त्यांचे योग्य अर्थ यांच्या जोड्या लावायला लावल्या. तर पहिला बघा पांढरा कावळा. तर पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू, ऑप्शन याचा आहे 5 चा 5. ब बघा पाताळेंद्री म्हणजे कारस्थान करणारा, त्याचा असणारे 1. क बघा बृहस्पती म्हणजे बुद्धिमान, त्याचा असणारे 2. ठीक आहे. नंतर मंथरा म्हणजे दुष्ट स्त्री, त्याचा असणारे 3. आणि ईचं बोके संन्याशी म्हणजे ढोंगी मनुष्य, म्हणून त्याचा असणारे 4. तर बघा 5 1 2 3 4. 5 1 2 3 4 ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39, थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. तर वाक्यातील चूक शोधून दुरुस्त करा असं म्हटलं मित्रांनो. तर बघा तुम्हाला चुकी दिसते ते शोधून वाक्य दुरुस्त करायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया. म्हणजे कार्यक्रमाला असा शब्द न येता कार्यक्रम असा शब्द येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, तू यापूर्वी कधी मुंबईला गेला डॅश का आणि प्रश्नचिन्ह. तर बघा यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला नव्हतास का, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 41, हीरक महोत्सव. तर याच्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव, 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव आणि 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव, 60 वर्ष म्हणजे हीरक महोत्सव होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42, मराठीतील पहिल्या श्री कादंबरीकार म्हणून कोणास ओळखले जाते. तर ते साळूबाई तांबेकर यांना ओळखले जातं, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43, केशव कुमार या टोपण नावाने कोणी लेखन केले आहे.
तर बघा कुमार असं आलं तर ते प्रके आत्रे यांच्यासाठी तो योग्य पर्याय असणार आहे. आणि केशवसूत विचारलं मित्रांनो तर ते कृष्णाजी केशव दामले यांच्यासाठी टोपण नाव असणार आहे, म्हणून केशव कुमार याच्यासाठी ऑप्शन क्रमांक 1 हा पर्याय योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 44, आबाळाला कवेत घेणे. तर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायला लावला आहे. आबाळाला कवेत घेणे म्हणजे मोठे काम साध्य करणे, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 45, ने ये सी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, ऑप्शन क्रमांक 3. तर बघा आपण प्रत्येक प्रश्नसंचमध्ये विभक्तीवर आधारित एक प्रश्न विचारतोय, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 46, पुरणपोळी या सामासिक शब्दाची फोड करा. तर बघा पुरणपोळी या सामासिक शब्दाची फोड आहे पुरण घालून तयार केलेली पोळी, ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47, ईश या शब्दातील अव्ययाचा प्रकार ओळखा. तर ईश हा केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48, वानर. तर वानरसाठी स्त्रीलिंगी रूप ओळखायला लावलं आहे वानरचं. तर वानरचं स्त्रीलिंगी रूप असणार आहे वानरी, ऑप्शन क्रमांक 2. शेवटी न लागणार नाही हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 49, उचल्या ही रचना कोणाची आहे? तर उचल्या ही रचना लक्ष्मण गायकवाड यांची आहे, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 50, जळू. तर जळू या दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखायला लावलं मित्रांनो. तर जळू हे स्त्रीलिंगी रूप आहे, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51, व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द अंडरलाईन वर्ड. तर बघा खाली वाक्य दिलं आहे, वाक्यात ज्या शब्दाला अंडरलाईन केली त्याचा आपल्याला कोणत्या नामाचा प्रकार आहे ते ओळखायला लावलं आहे. तर बघा तनू सॉ अ ट्री इन द गार्डन. तर बघा तनूने एक झाड बगीचेत बघितलं. तर ट्री हे कॉमन नाऊन आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 52, आयडेंटिफाय द पास्ट पार्टिसिपल ऑफ राईट. तर राईटसाठी आपल्याला पास्ट पार्टिसिपलचा योग्य पर्याय निवडायला लावलेला आहे. तर राईटचं V2 असणारे म्हणजे दुसरं रूप असणारे रोड, आणि तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल असणार आहे रिटर्न, ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 53, द कॅट जम्प्स डॅश द टेबल. तर बघा फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. तर योग्य शब्दयोगी अव्ययाचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. तर बघा मित्रांनो या पद्धतीने असा टेबल असेल, या टेबलवरून जर कॅट जम्प करत असेल तर ही क्रिया जी मित्रांनो गतिशील क्रिया असणार आहे. त्यामुळे अशा वेळेस अपॉन या शब्दाचा यूज होत असतो. आणि दोन वस्तूंमध्ये जर अंतर असेल आणि वरची वस्तू विचारली असेल अशा वेळेस प्रिपोजिशनचा ओव्हर म्हणून यूज होणार आहे. आणि एखादी वस्तू एखाद्या गोष्टीवर स्थिर असेल त्यावेळेस ऑनचा यूज होणार आहे. तर या ठिकाणी द कॅट जम्प्स अपॉन द टेबल, ऑप्शन क्रमांक 2 हा पर्याय योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 54, चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. तर बघा खाली एक रिकामी जागा दिली, त्या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर डॅश युरोपियन रिटर्न टू हिज नेटिव्ह प्लेस. तर युरोपियन जो आहे तो त्याच्या नेटिव्ह प्लेसला परतलेला आहे. तर युरोपियनमधला पहिला ई जो मित्रांनो तुम्हाला व्हॉवेल असला तरी त्याचा उच्चार यू असा होतो, म्हणून या ठिकाणी ॲनचा यूज न होता एचा यूज होणारे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 55, चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर ग्रॅमॅटिकली जे करेक्ट सेंटेन्स आहे ते निवडायचं आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हा पर्याय योग्य असणार आहे मित्रांनो. दिस इज बॉईज हॉस्टेल. तर बॉईज असा अनेकवचनी असेल तर अनेकवचनीनंतर ॲपॉस्ट्रॉफी जी मित्रांनो ती शेवटी द्यायची असते. या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी शेवटी दिलेली आहे म्हणून हा पर्याय योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 56, आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच फ्रॉम गिवन सेंटेन्स. तर खालील वाक्यातील अलंकार ओळखायला लावला आहे. तर बघा तानाजी फॉट लाईक अ लायन. तर लाईक वगैरे असे शब्द आले तर तो सिमिली म्हणजेच उपमा या प्रकारचा अलंकार असतो, या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच असतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 57, चूज द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम गिवन ऑप्शन्स. तर खाली
जे 4 पर्याय दिलेत त्याच्यापैकी योग्य स्पेलिंगचा पर्याय असणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे COMMITTE म्हणजेच कमिटी. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58. एबल मेक इट इंटू ॲडजेक्टिव्ह फॉर्म. तर एबलचा आपल्याला विशेषण रूपात कन्वर्जन करायचं आहे. तर एबल बघा ॲबिलिटी ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 59. 2 and 2-4. तर बघा या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय न लागता क्रियापद ॲज इट इज राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 मेक या रिकाम्या जागी योग्य असणारा पर्याय असणार आहे. 2 and 2 मेक 4. प्रश्न क्रमांक 60. आयडेंटिफाय द रॉंग पेअर. तर चुकीची जोडी निवडायला लावली आहे. तर बघा एक वचन आणि अनेक वचने अशा जोड्या दिल्या आहेत मित्रांनो. पहिला ऑप्शन बघा लिफ आणि लिव्ज ही जोडी बरोबर असणार आहे. कॅटल आणि कॅटल याचं अनेक वचन होत नाही, ही देखील बरोबर आहे. चाइल्ड चिल्ड्रन हे देखील बरोबर आहे. आणि माऊसचं माऊसेस न होता त्याचं माईस असं अनेक वचन होतं. ऑप्शन क्रमांक 3 ही रॉंग पेअर असणार आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 61. इट इज इझी टू रीड मेक इट निगेटिव्ह. बघा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. तर बघा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्जन करायचे म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी. परंतु होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी करताना मित्रांनो वाक्याचा अर्थ जो आहे तो बदलायला नको आहे. मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं मी. तर बघा इट इज इझी टू रीड म्हणजे वाचायला ते सोपं आहे. ते त्याचा नकारार्थी पर्याय कसा होईल मित्रांनो, तर ते वाचायला कठीण नाही आहे. ठीक आहे, ते वाचायला कठीण आहे असं त्याचं निगेटिव्ह होणार नाही. वाक्याचा अर्थ बदलू न देता आपल्याला त्याचं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इट इज नॉट डिफिकल्ट टू रीड म्हणजे ते वाचायला कठीण नाही तर ते वाचायला सोपं आहे. प्रश्न क्रमांक 62. चूज द रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्शन फ्रॉम बिलो ऑप्शन्स. तर बघा संक्षिप्त रूपांची जोडी जी ती जी चुकीची जोडी ती ओळखायला लावली आहे. तर इज इजंट ही बरोबर आहे. त्यानंतर डिडंट ही पण बरोबर आहे. वाजंट ही पण बरोबर आहे. आणि विलचं इथं WONT पाहिजे होतं मित्रांनो, वॉन्ट विलंट असं याचं कॉन्ट्रॅक्शन होत नाही. रॉंग पेअर असणारे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 63. आय एम पंक्च्युअल. तर बघा ॲड अ क्वेश्चन टॅग. तर याचा क्वेश्चन टॅग होणार आहे मित्रांनो ॲमचा आरंट आय ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64. सी वॉज अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह गर्ल. तर बघा फाइंड आउट अपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाईन गिवन वर्ड. तर अंडरलाईन केलेला जो शब्द आहे म्हणजेच ॲट्रॅक्टिव्ह त्याला अपोजिट म्हणजेच अँटोनिम शब्द जो आहे तो ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 रिपल्सिव्ह. प्रश्न क्रमांक 65. मयूर लिव्ज डॅश धुले डॅश खानदेश. तर बघा दोन अशा विशिष्ट वस्तू किंवा काही दिलं असेल मित्रांनो आणि त्याच्यात आपल्याला जर प्रिपोजिशन भरायचं असेल तर पहिली जी छोटी वस्तू असते त्याआधी ॲट यूज करायचा असतो आणि दुसरी जी मोठी वस्तू असते आणि तिथं ब्लँक असेल त्याच्या आधी इन यूज करायचा असतो. म्हणून या ठिकाणी मयूर लिव्ज ॲट धुळे इन खानदेश. तर बघा धुळे हे खानदेशमध्ये येत असल्याने धुळेच्या आधी ॲट येईल आणि खानदेशच्या आधी इन येणारे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66. चूज द करेक्ट एनिमल अँड देअर यंग वन्स पेअर. तर बघा प्राणी आणि त्यांची पिलांची जी ती जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय जो आहे तो निवडायचा आहे. तर बघा कॅटचं कब नसतं मित्रांनो, त्याचं किटन असतं. हेअर म्हणजे ससा त्याचं कोल्ट नसतं तर त्याचं लेवरेट असतं. स्वॅन म्हणजे पिगलेट नसतं तर स्वॅनचं सिग्नेट असतं. आणि फ्रॉकचं टॅडपोल असतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 याचा योग्य पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 67. फाइंड आउट द ॲप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. तर बघा व्हाईट एलिफंट. तर आपण म्हणतो पांढरा हत्ती पोसणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्या डोईजड होणे. तर या प्रश्नासाठी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अ पजेशन दॅट इज बर्डन सम म्हणजे एखादी गोष्ट डोईजड होणे. प्रश्न क्रमांक 68. द एज्युकेटर सेड द सन रायजेस इन द ईस्ट. तर बघा चेंज इट इन टू इनडायरेक्ट स्पीच. आपल्याला या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे.
मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्रिकालाबाधित सत्य म्हणजेच युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर या त्रिकालाबाधित सत्याचं ॲज इट इज पूर्ण वाक्य लिहायचं आहे मित्रांनो, आणि सेड नंतर फक्त दॅट लिहायचं आहे. त्याचं पुढचं जे वाक्य असेल त्रिकालाबाधित ते ॲज इट इज म्हणजे तसंच्या तसं लिहायचं असतं. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे द एज्युकेटर सेड दॅट द सन रायजेस इन द ईस्ट. प्रश्न क्रमांक 69 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन वर्ड्स. तर बघा एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामध्ये 2 शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे आणि त्यांचा आपल्याला योग्य प्रकार जो आहे तो ओळखायला लावला आहे. सॅम विल गेट हॅट्स इन फेअर प्राइस इन द कंट्री फेअर. तर बघा पहिल्या ठिकाणी म्हणजे वाक्याचं शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन जरी सेम असलं तर त्यांचा अर्थ वेगळा आहे, त्यांना होमोनियम्स असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 याचा योग्य पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 70 आयडेंटिफाय द मूड एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर बघा खालील वाक्याचा जो मूड आहे ते ओळखायला लावला आहे आपल्याला. ब्रिंग मी अ ब्लँक नोटबुक. तर मला एक ब्लँक म्हणजेच कोरी नोटबुक आण. तर ब्रिंग ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होत असते ते वाक्य मित्रांनो आज्ञार्थी प्रकारचं वाक्य असतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 इम्परेटिव्ह. प्रश्न क्रमांक 71 अ रेमेडी फॉर ऑल डिसीजेस इज कॉल्ड. तर बघा एखादा असा उपचार की जो सर्व आजारांवर उपयुक्त ठरतो त्याला पॅनासिया असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 72 सिलेक्ट ॲक्युरेट इनडायरेक्ट नॅरेशन. तर बघा अजून एक इनडायरेक्ट नॅरेशनचा म्हणजेच अप्रत्यक्ष कथनाचं आपल्याला वाक्य निवडायचं आहे डायरेक्ट नॅरेशनचं. तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच अशा प्रकारचा हा प्रश्न असणार आहे. डायरेक्ट स्पीचचं वाक्य बघा द फादर सेड टू हिज सन्स प्लीज बी क्वाईट. तर बघा वाक्यात जर प्लीज आला असेल तर त्याऐवजी रिक्वेस्टेड असा पर्याय असलेला वाक्य आपल्याला निवडायचं असेल. ज्या वाक्यामध्ये रिक्वेस्टेड हा शब्द असणार आहे तर इथं ऑप्शन क्रमांक 2 बघा द फादर रिक्वेस्टेड हिज सन्स टू बी क्वाईट. प्रश्न क्रमांक 73 चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर बघा योग्य स्पेलिंग असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पॅसेंजर PASSENGER हा योग्य स्पेलिंग असलेला पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 74 लायन कुठं असतो? गुहेत राहतो म्हणजे डेन. आणि हॉर्स कुठं असतो मित्रांनो? तबेला. तर ऑप्शन क्रमांक 1 स्टेबल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75 चूज द करेक्ट ऑप्शन. तर बघा ए आणि बी अशी 2 विधानं दिलेली स्टेटमेंट्स, त्याच्यापैकी आपल्याला योग्य कोणतं स्टेटमेंट आहे ए ऑर बी ते निवडायचं आहे. तर ए स्टेटमेंट बघा डेट म्हणजेच अ पर्टिक्युलर डे ऑफ द मंथ म्हणजे तारीख ज्या एखाद्या महिन्यातली विशिष्ट तारीख. बी बघा डेट दुसरी डेट रोमॅन्टिक मीटिंग विथ द बॉयफ्रेंड ऑर गर्लफ्रेंड. तर हे दोन्ही पर्याय जे आहेत मित्रांनो ते योग्य आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बोथ ए अँड बी आर करेक्ट. तर उर्वरित जे प्रश्न आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक 76 ते 100 ते गणित आणि बुद्धिमत्तावर आधारित असलेले प्रश्न मॅडम घेणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो एखादं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर प्लीज कमेंट करा. नजर चुकीने किंवा बोलताना लक्षात न आल्यामुळे ऑप्शन चुकीचा सांगितला जात असतो, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 76 पासून मॅडम घेणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणितावरील प्रश्न बघणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न क्रमांक 76 खालीलपैकी कोणत्या संख्येचा शेकडा 5 म्हणजे 50 होय. आपल्याला एक संख्या विचारली तिचा शेकडा 5 म्हणजे 50 होय असा प्रश्न आहे. तर ती संख्या आपण x आहे अशी मानू. तिचं उत्तर किती येत आहे 50, म्हणून आपण आधी 50 लिहिणार आहोत. शेकडा विचारलाय म्हणून गुणिले 100 करणार आहोत. आणि किती शेकडा आहे तर 5 आहे म्हणून ते 5 छेदामध्ये घेणार आहोत. 5 1 5, 5 1 5 आणि 0 जसाचा तसा. x म्हणून काय राहिलंय 10 गुणिले 100 उत्तर येईल 1000. म्हणजे ती संख्या आपण जी मानली होती x ती किती आली आहे 1000. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 77 एक
ठोकळ्याचा 4/11 भाग पाण्यात बुडालेला असल्यास त्याचा पाण्यात न बुडालेला भाग किती आहे? त्यांनी सांगितले की एक ठोकळा आहे आणि त्या ठोकळ्याचा 4/11 भाग म्हणजे ठोकळ्याचे 11 भाग केलेले आहेत. आपण कन्सिडर करू असे 11 भाग आहेत आणि त्या 11 भागापैकी 4 भाग पाण्यात बुडालेले आहे. तर उरलेला किती भाग पाण्यात न बुडालेला आहे? तर 11 भाग होते, त्यातले 4 भाग बुडाले म्हणून 11 - 4 बरोबर 7. तर 7 भाग पाण्यात बुडालेले नाही म्हणजे 7/11 भाग पाण्यात न बुडलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78. 3.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतात, बरोबर. तर 3.5 मीटर म्हणजे किती होणार आहेत? तर 3.5 गुणिले 100 करा, तुमचं उत्तर येईल 350 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 79. एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो, तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो, तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो, तर तो मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर पोहोचला आहे असं विचारलं आहे. बघा, आपल्याला दिशा माहिती असतात की वरची दिशा ही नेहमी उत्तर असते, त्याच्या विरुद्ध दिशा दक्षिण, ह्या साईडला पूर्व आणि इथे पश्चिम अशा दिशा असतात. तर कन्सिडर करा, मुलगा इथे आहे, इथून त्यांनी चालायला सुरुवात केली, तो 20 मीटर चालत गेला आणि 20 मीटर गेल्यानंतर तो परत पूर्वेकडे 6 मीटर जातोय म्हणजे तो त्याच्या उजव्या बाजूला 6 मीटर गेला. तिथून तो चालून 12 मीटर आलेला आहे म्हणजे 12 मीटर इथपर्यंत आलं. कन्सिडर करा, तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तर आता तो इथे पोहोचला म्हणजे तिरकस अंतर झालं. हे जॉईंट करून घ्या, इथून पोहोचला, इथपर्यंत ही बाजू 12 आहे म्हणजे ही पण बाजू 12 होईल. 20 मधून 12 गेले म्हणजे उरले किती? 8. ही बाजू राहिली 8. ही 6 आहे म्हणजे ही पण 6 झाली, ही बाजू झाली 6. आपला हा कोण झाला आहे काटकोन, आणि काटकोनाचं सूत्र आपल्याला पायथागोरसचं थेरम माहिती आहे की कर्ण वर्ग बरोबर, म्हणजे ही जी बाजू मोजायची आहे ती काय झाली आहे? कर्ण झाली आहे. या बाजूच्या बरोबर कर्ण वर्ग बरोबर काय असणार आहे? ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग, दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 6चा वर्ग किती होतो? 36 आणि 8चा वर्ग 64, बेरीज आली 100. आता हा कर्ण वर्ग म्हणजे या बाजूचा वर्ग आहे, मग दोघांचं काय काढावं लागेल? वर्गमूळ काढावं लागेल आणि दोघांचं वर्गमूळ काढलं तर 100चं वर्गमूळ काय येणार आहे? 10. म्हणजे तो त्याच्या मूळ स्थानापासून 10 मीटर अंतरावर पोहोचलेला असेल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80. एका बॅडमिंटन स्पर्धेत 8 स्पर्धकांनी भाग घेतला व प्रत्येकाशी एकदाच सामना खेळला, तर एकूण किती सामने खेळले गेले? बघा, एकूण स्पर्धक किती होते? 8 होते, म्हणून 8 - 1 करा गुणिले 7. 1 वजा करायचा आहे, 8 पेक्षा लहान संख्या घ्यायची 7, छेदामध्ये 2, बे 1 बे, बे चोक 8 आणि उरले किती? 7 चोक 28. म्हणजे किती सामने खेळले गेलेत? तर 28 सामने खेळले गेलेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 81. 4, 27, 16, 125, 36 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक कंटिन्यू संख्या दिलेल्या आहेत, तर त्या संख्या कधी वाढतात तर कधी कमी होत आहेत. 4 संख्या ही कशाचा वर्ग आहे? बरोबर आहे, 2चा वर्ग आहे. 27 तर कोणाचाच वर्ग नाही आहे, पण तो 3चा घन आहे. 16, आता 16 कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. परत 125 हा 5चा घन आहे. 36 6चा वर्ग आहे. आणि पुढे काय येईल बघा, आधी वर्ग घेतोय मग घन, वर्ग घन कंटिन्यू आहेत. मग पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल? 7चा घन, आणि 7चा घन किती आहे? 343. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागीचं उत्तर असणार आहे 343. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 82 आणि 83. प्रश्नात दिलेल्या विशिष्ट गटातील शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध
कोणता शब्द येणार आहे. आपल्याला यांचा क्रम लावायचा आहे आणि क्रम लावून मधला शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 82 बघा आधी. गांधी जयंती, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, बाल दिन आणि प्रजासत्ताक दिन. आता गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबरला. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. बाल दिन 14 नोव्हेंबर आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. आता आपल्याला हे सिरियल वाईज लावायचं आहे, क्रमवार लावायचं आहे. तर सगळ्यात पहिले कोणता महिना आहे? तो जानेवारी, म्हणजे 26 जानेवारी सगळ्यात आधी असणार आहे तुमचा प्रजासत्ताक दिन. बरोबर आहे. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. त्याच्यानंतर सप्टेंबर महिना म्हणजे शिक्षक दिन. त्यानंतर येईल 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि सगळ्यात शेवटी येणार आहे बाल दिन 14 नोव्हेंबर. तर मधला शब्द कोणता आहे? तर बघा, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, गांधी जयंती आणि बाल दिन. तर सर्वात मध्ये येतं शिक्षक दिन, हे त्याचं मधोमध आन्सर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83. बैल, उंदीर, हत्ती, कुत्रा आणि मांजर. आता हे क्रमवार लावायचे, म्हणजे आपल्याला अ आई माहिती पाहिजे. अ आईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो उंदीर, उ. त्याच्यानंतर येतो कुत्रा, बरोबर आहे. त्याच्यानंतर येतो बैल, मग मांजर आणि सगळ्यात शेवटी हत्ती. तर मध्यभागी कोण येतोय बघा? तर मध्यभागी बैल येतोय. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 84. सचिनचे वडील हे अंजलीच्या आईचे दीर लागतात, तर अंजलीच्या वडिलांची बहिणी सचिनची कोण? बघा, त्यांनी सांगितले सचिनचे वडील आहेत. ते कोणाचे दीर आहेत? तर अंजलीच्या आईचे दीर आहेत. जे दीर आहे हे दीर झाले, बरोबर. तर अंजलीचे वडील सचिनचे वडील कोण होणार आहेत? अंजलीचे वडील. तर हे दोघं कोण झाले आहेत? सचिनचे वडील आणि अंजलीचे वडील भाऊ भाऊ होतील, बरोबर आहे. म्हणजे अंजलीच्या वडिलांची बहीण सचिनच्या वडिलांची पण बहीण होणार आहे. आणि ती सचिनची कोण लागेल? आपल्या वडिलांची बहीण आपली कोण असते? आत्या, बरोबर आहे. म्हणजे ती सचिनची कोण असणार आहे? आत्या. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं उदाहरण ज्यावेळेस येतं, असा प्रश्न ज्यावेळेस येतो, त्यावेळेस आपण हे नाते आपल्या नातलगांमध्ये लावून बघायचे, म्हणजे ते आपल्याला सोडवण्यासाठी एकदम सोपं जातं. प्रश्न क्रमांक 85. रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असेल तर दोघांची वयाची बेरीज किती? बघा, राम आणि हरी हे दोघं जण दिले आहेत. त्यांनी सांगितलं हरीच्या वयाच्या तिप्पट रामाचे वय आहे, म्हणजे हरीचे वय जर x असेल तर रामचे वय झाले 3x. आणि त्या दोघांच्या वयातले फरक किती आहे? तर 16 वर्ष आहे. बघा, फरक दिला आहे म्हणून आपण ह्या दोघांच्या वयाची काय करणार आहोत? वजाबाकी करणार आहोत. 3x वजा x बरोबर किती आले? 2x. आणि 2x बरोबर किती होणार आहेत? 16. या दोघांची वजाबाकी ही 16 आहे, म्हणजेच 2x बरोबर 16. तर xची किंमत येईल 16/2, बे 1 बे, बे 8 16. xची किंमत आली 8. आणि हे 8 कोणाचं वय आहे? हरीचं. मग रामचं वय किती येईल? 3 × 8, 8 त्रिक 24. हरीचं वय आलं 8, रामचं वय आलं 24. आणि दोघांची बेरीज करा. 24 + 8 बरोबर 32, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 86. जर 15, 7, 16, 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के बरोबर किती? आपल्याला संख्या दिली आहे आणि त्यांची सरासरी दिली आहे. त्यातली एक संख्या के आहे, तर केची किंमत काढायची आहे. तर आपल्याला सगळ्यांची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. 15 + 7 + 16 + 8 + के छेदामध्ये 5 बरोबर 13. सरासरी दिली आहे म्हणून आपण 5ने भागणार आहोत.
15 आणि 7 22, 22 आणि 16 38, 38 आणि 8 46, 46 अधिक के. आता 5 हे भागाकारात आहे, इकडे गेल्यावर गुणाकारात जातील. 13 पाची 65, 46 अधिक के बरोबर 65. केची किंमत काढायची. 46 इथे बेरजेचे, इकडे गेल्यावर वजाबाकीत होत जातील. के बरोबर 65 वजा 46, उत्तर येईल 19. म्हणजे केची किंमत किती आली आहे विद्यार्थी मित्रांनो? 19. पर्याय क्रमांक 4 हे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 87. जर 3756 गुणिले 25 बरोबर 93,900 तर 3.756 गुणिले 25 बरोबर किती? आपल्याला आधी काय दिलं आहे? 3756 गुणिले 25 बरोबर 93,900 बरोबर आहे. जर आपण पॉईंट दिला आहे, दशांश चिन्ह वापरलं आहे, 3.756 गुणिले 25 बरोबर किती? उत्तर काय असणार आहे? 93,900 असणार आहे, 93,900. पण दशांश चिन्ह किती घरांच्या आधी दिलं आहे? 1 2 3 घरांच्या आधी दिलं आहे, म्हणून आपल्याला इथे सुद्धा उत्तरामध्ये दशांश चिन्ह 3 घरांच्या आधीच द्यावं लागेल. 1 2 3 म्हणजे 93.900 हे त्याचं उत्तर असणार आहे. 93.900 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 88. ताशी 45 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? बघा, आपल्याला वेळ विचारलेला आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. पण तुम्ही म्हणताल अंतर इथे तर 2 दिले, 400 मीटर लांबीची गाडी आहे आणि 400 मीटर लांबीचा पूल आहे. तर अंतर ह्या दोघांची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 400 अधिक 400 ती होणार आहे 800. अंतरामध्ये काय करतो आपण? लांबी गाडीची आणि पुलाची दोघांची बेरीज करायची. 400 अधिक 400. वेग किती दिला आहे? 45 गुणिले 18/5. चला भाग घालून घ्या. 9 दुने 18, 9 5 45, 5 1 5, 5 1 5 खाली उरले 3, 5 6 30, परत 0 जसाचा तसा. परत 5 आणि 160ला भाग घालू. 5 1 5, 5 3 15, खाली उरला 1, 5 दुने 10. उत्तर राहिले काय वेळेमध्ये? 32 गुणिले 2. आपलं राहिलं काय? फक्त 32 गुणिले 2 आणि उत्तर येईल 64 सेकंद. उत्तर किती येते? 64 सेकंद. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे त्या गाडीला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी 64 सेकंद लागणार आहेत. प्रश्न क्रमांक 89. 7653 या संख्येतील 6 संख्येची स्थानिक किंमत किती? बघा, आपली संख्या आहे 7653. तर 6ची स्थानिक किंमत विचारली आहे. तर 6 कोणत्या स्थानावरती आहे? बघा, हा आहे एकक, दशक आणि शतक. कोणत्या स्थानावर आहे? 6 शतक स्थानावर आहे. म्हणजे त्याची किंमत असणार आहे 6 गुणिले 100 बरोबर 600. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 600 तुम्हाला जर डायरेक्ट स्थानिक किंमत लिहायची असेल, स्थान माहीत नसेल, तर 6 जसाचा तसा लिहून घ्या. आणि 6 नंतर किती अंक आहेत? 1 आणि 2 अंक आहेत, म्हणून 6 नंतर डायरेक्ट 2 0 देऊन टाका. 600 त्याचं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. यांनी स्थानिक किंमत विचारली. जर आपल्याला 6ची दर्शनी किंमत विचारली असती तर दर्शनी किंमत फक्त 6 असते. प्रश्न क्रमांक 90. एका महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक या सर्व शाखांतील मिळून विद्यार्थ्यांची सरासरी 34 आहे. कला शाखेत 42, वाणिज्य शाखेत 36, विज्ञान शाखेत 28 विद्यार्थी असल्यास संगणक शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची काय दिली आहे? सरासरी दिली आहे. आणि त्या विद्यालयात कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा आणि संगणक शाखा अशा 4 प्रकारच्या शाखा आहेत.
सरासरी किती दिली आहे? सरासरी आहे 34. म्हणजे त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या किती असेल? 34 गुणिले 4. 4 चोक 16, हातचा लेख वर, 4 त्रिक 12 आणि 1 13. त्या विद्यालयात विद्यार्थी असतील 136. सरासरीला आपण 4ने का गुणलोय? कारण तिथे 4 शाखा आहेत म्हणून. आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या मिळाली 136. त्यातून 42, 36 आणि 28 वजा करा. उरलेले विद्यार्थी आपले संगणक शाखेतले असतील. तर बघू किती येते मग वजाबाकी. आधी यांची बेरीज करू. 42 अधिक 36 अधिक 28. 2 अधिक 6 अधिक 8 झाले 16. हातचा लेख वर. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. बेरीज झाली 106. पूर्ण विद्यार्थी होते 136 वजा 106. 6तून 6 गेले 0. 3तून 0 गेला उरला 3. 1तून 1 गेला 0. म्हणजे संगणक शाखेचे विद्यार्थी किती आहे? फक्त 30. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. काय केले आपण? आधी सरासरीला 4ने गुणून घेतलं. 34 सरासरीला 4ने गुणून घेतलं. आलेल्या गुणाकारातून 42, 36 आणि 28 वजा केले. आपल्याला संगणक शाखेचे विद्यार्थी मिळाले. प्रश्न क्रमांक 91. 2 गुणिले 0.2 गुणिले 0.01 बरोबर किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गुणाकार करायचा आहे. कशाचा? 2 गुणिले 0.2 गुणिले 0.01 या तिघांचा गुणाकार करायचा आहे. थोड्या वेळेसाठी आपण दशांश चिन्ह विसरून जाऊ आणि आपल्या संख्या काय आहे तेवढा लिहू. 2 गुणिले 2 गुणिले 1. दशांश चिन्ह विसरून जा. 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 1 4च उत्तर येणार आहे. पण दशांश चिन्ह किती घरानंतर आहे ते मोजा. इथे 1 2, इथे 2 घरानंतर आहे, इथे 1 घरानंतर आहे. म्हणून 2 अधिक 1 किती झाले? 3. आपल्याला दशांश चिन्ह किती घरानंतर द्यायचे? 3 घरानंतर. पण आपलं उत्तर एकच आहे, 4च आहे. मग 4च्या आधी 1 2 लिहून घ्या. 2 0. मग 1 2 3 घरं झाले. मग दशांश चिन्ह द्या आणि परत मग 0 लिहा. उत्तर येईल 0.004. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. क्रमांक 92. एका चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती? बघा आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं आहे आणि त्या चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र माहीत आहे की क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग आणि बाजू किती आहे? 6 आहे आणि 6चा वर्ग किती होतो? 36. म्हणजे त्या चौरसाचं क्षेत्रफळ असणारे 36 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93. 25 भागिले 0 पॉईंट बरोबर किती? बघा आपल्याला इथे भागाकार करायचा आहे. 25 भागिले 0.5. आता हा पॉईंट घालवण्यासाठी आपण इथे काय करणार आहोत? 5ला 10ने गुणणार आहोत. जर आपण छेदामध्ये 10ने गुणतो आहोत तर आपल्याला अंशाला सुद्धा 10ने गुणावं लागेल. मग उत्तर येईल 25 गुणिले 10 बरोबर 250 म्हणजे 250. आणि छेदामध्ये पॉईंट निघून जाईल आणि फक्त 5 जसाचा तसा राहणार आहे. आता 5ने दशांश चिन्ह निघून गेलं आहे त्याच्यामुळे आपण 5ने डायरेक्ट 25ला भाग घालू शकतो. 5 1 5, 5 5 25 आणि हा 0 जसाचा तसा आपलं उत्तर येईल 50. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 94. जर एका ओंडक्याचा 3/11 भाग पाण्यात बुडालेला असेल तर त्या ओंडक्याचा पाण्यात न बुडालेला भाग किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आधीसारखंच उदाहरण दिलेलं आहे. कन्सिडर करा हा ओंडका आहे आणि त्या ओंडक्याचे किती भाग केले आपण? 11 भाग केले आहेत. आणि त्या 11 भागापैकी किती भाग पाण्यात बुडाला आहे? 3 भाग पाण्यात बुडाला आहे. म्हणून 11 वजा 3 उत्तर येईल 8. म्हणजे 8 भाग हा पाण्यात बुडालेला नाही आहे. म्हणजे 8/11 भाग पाण्यात बुडालेला नाही आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95. 240, 120, 24, 6, 2 आणि 1 या मालिकेतील अयोग्य पद ओळखा असं विचारले. आपल्या संख्या काय आपण त्या आधी लिहून देऊ. 240, 120, 24, 6, 2 आणि 1. बघा
आता आपण काय होतंय, संख्या ह्या कमी कमी होत जात आहेत, म्हणून आपण इथून सुरुवात करणार आहोत. एकाला कितीने गुणायचं म्हणजे 2 उत्तर येणार आहे. बरोबर, 2ने गुणायचं आहे. 2ला 3ने गुणल्यावर 6 येतात, गुणिले 3. 6ला 4ने गुणल्यावर 24 येतात, गुणिले 4. 24ला 5ने गुणल्यावर 120 येतात. 120ला 6ने गुणल्यावर किती येणार आहेत? 720. 720 उत्तर असेल, पण इथे 720 पर्याय नाही, 240. म्हणजे 240 हे अयोग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 96, गवंडी ओळंबा तर कुंभार बरोबर काय? तर बघा, गवंडीचं एक हत्यार असतं भिंत बनवण्यासाठी, त्याला उपयोगी पडतं ओळंबा. तर कुंभाराला मडकी बनवायची असतात, तर त्याला का उपयोगी पडतं? तर चाक. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97, 9 64 16 किती? बघा, 9 बरोबर किती दिले? 64 बरोबर दिले. तर 16 बरोबर काय असणार आहे असं विचारलं. 9 कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे, बरोबर आहे. आणि 64 हा 4चा घन आहे. 3चा वर्ग 4चा घन. 16 कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग. म्हणजे इथे कशाचा घन असणार आहे? 5चा घन. 5चा घन किती येतो? 125. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर असेल 125. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 98, जर 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल, त्यावेळी मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? बघा, त्यांनी काय सांगितलंय, 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवतो आहे. आपल्याला माहिती आहे उत्तर दिशा कुठे आहे? वरती. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला कोणती आहे? दक्षिण. इकडे पूर्व आणि इकडे पश्चिम. तास काटा कोणती उत्तर दिशा दाखवतोय? उत्तर दिशा दाखवतोय. आणि मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? किती वाजले? 6 वाजले आहे. 6 वाजता एक काटा 6 वर असेल आणि दुसरा काटा 12 वर असेल. जर तास काटा 6 वरती असेल तर मिनिट काटा नक्कीच कशावर असणार आहे? 12 वरती असणार आहे. पण इथे 6 वाजता तास काटा उत्तर दिशेकडे आहे, त्याच्या विरुद्ध दिशा दक्षिण असल्यामुळे उत्तर त्याचं दक्षिण असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 99, एका सांकेतिक भाषेत ॲप्रॉन हा शब्द ZOQNM असा लिहिला तर नोबेल हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा, शब्द काय? ॲप्रॉन. तो लिहिताना कसा लिहिला गेला आहे? ZOQN आणि M. तर नोबेल हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा, एच्या आधीचा अक्षर कोणतं येतं? झेड. पीच्या आधी ओ, आरच्या आधी क्यू येतो, ओच्या आधी एन येतो आणि एनच्या आधी यम येतो. म्हणजे प्रत्येक अक्षर हे पहिलं आधीचं घेतलं आहे. तर एनच्या आधी कोणतं अक्षर येणार आहे? बघा, यम. बरोबर आहे. ओच्या आधीचं अक्षर यन, बीच्या आधी ए, एलच्या आधी के आणि ईच्या आधीचं अक्षर डी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? MNAKD. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 100, विद्यार्थी मित्रांनो, हा ह्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न असणार आहे. 6/7, 3/4, 7/8 आणि 4/5 सर्वात लहान अपूर्णांक शोधा असा प्रश्न आहे. आपल्याला अपूर्णांक कोणते कोणते दिले? 6/7, 3/4, 7/8 आणि 4/5. याच्यातला आपल्याला लहान अपूर्णांक विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे अपूर्णांक पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल अंश आणि छेदामध्ये 1चा फरक आहे. 6 - 7 1, 3 - 4 1, 7 - 8 1 आणि 4/5 4 - 5 1. प्रत्येक अपूर्णांकामध्ये 1चा फरक आहे. ज्यावेळेस असे अपूर्णांक दिलेले असतील ज्यांच्या अंश आणि छेदामध्ये 1चा फरक असेल, त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान असेल, ज्या अपूर्णांकाचा अंश पण आणि छेद पण लहान असेल, तो अपूर्णांक काय होणार आहे? लहान अपूर्णांक होणार आहे. म्हणजे 3/4 हा काय झाला? लहान अपूर्णांक झाला. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पण जर त्यांनी मोठा अपूर्णांक विचारला तर ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद दोन्ही मोठे असतील तो अपूर्णांक कसा झाला? मोठा अपूर्णांक होईल. समजलं? फक्त
अंश आणि छेदामध्ये 1चा फरक पाहिजे असेल त्यावेळेस. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच सबस्क्राईब करा. धन्यवाद.